शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला जन्मठेप शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मला माझं हेच म्हणणं आहे. आणि त्या चौघाला पण शिक्षा झाली पाहिजे. मला न्याय पाहिजे, मला दुसरं काय नाही पाहिजे. माझ्या मुलाला दर्यापूर शहरातील युवक हत्या प्रकरण आता अधिकच तापताना दिसत आहे. भरदिवसा झालेल्या निगृण हत्येनंतर आज मृतकाच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी थेट दर्यापूर पोलीस ठाण्यावर धडक देत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. एवढंच नाही तर आरोपीच्या आईवडिलांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. काही काळ पोलीस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पाहूया संपूर्ण घटनाक्रम. रविवारी दर्यापूर शहरातील आनंदनगर परिसरात घडलेल्या युवक हत्या प्रकरणाने संपूर्ण शहर हादरून गेले. शेजारीच राहणाऱ्या 22 वर्षीय युवकाने आपल्या मित्र असलेल्या 19 वर्षीय कुणाल ताडे याच्यावर भर दिवसा चाकूने सपासप वार करत निगृण हत्या केली. या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू ऑनलाईन मागवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची गंभीर दखल घेत दर्यापूर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि मुख्य आरोपीला अल्पावधीत ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणात सह आरोपीला देखील अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र मृतकाच्या कुटुंबियांचा संताप दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सोमवारी मृतकाचे नातेवाईक, महिला, युवक आणि परिसरातील नागरिक शेकडोंच्या संख्येने दर्यापूर पोलीस ठाण्यात दाखल झाले. आरोपीला फाशी द्या, आरोपीच्या आईवडिलांवरही गुन्हा दाखल करा, अशा संतप्त मागण्या यावेळी करण्यात आल्या. फास्ट ट्रॅक कोर्टात केस सुरू आहे. मला त्याची दिंडी काढा आणि मला न्याय मिळवून द्या. हे न्याय खूप गलत केलं. त्याने असं करायला नव्हतं पाहिजे. माझ्या रात दिवसा पोरासोबत राहिला, घरोदारी आमच्या पडेल होता. आमच्या असा घात करीन म्हणून आम्हाला असं माहिती नव्हतं. आमच्या लेकराच्या घरात येऊन घात करीन म्हणून. पोलीस ठाणे परिसर घोषणाने दणाणून गेला होता. यावेळी मृतकाच्या कुटुंबियांनी आरोपीला मदत करणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली. अचानक मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने काही काळ पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांचे म्हणणे ऐकून घेत योग्य ती कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले. दरम्यान त्या हत्या प्रकरणामागील नेमके कारण काय, हत्या पूर्वनियोजनात होती का, आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता पोलीस विविध अंगांनी करत आहे. सध्या संपूर्ण दर्यापूर शहराची नजर या प्रकरणाच्या पुढील तपास आणि पोलिसांच्या कारवाईकडे लागली आहे.